तुमचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे का? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला आहे त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात सर्वप्रथम जानेवारी महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात की जी प्रत्येक कामात सदैव पुढे असतात. गरजेचं नाही की त्या कामात ते तज्ञ असावे, मात्र त्यांच्या एका प्रकारची अलौकिक ऊर्जा असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. आपल्या कर्तृत्वाने, काम करण्याच्या पद्धतीने हे लोक सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. त्यांच्यात उपजत नेतृत्व क्षमता असते. जसं काही ते नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आलेले आहेत असं त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावरून जाणवत असतं. ते प्रत्येक कामात पुढे असतात, किंबहुना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात आपणच पुढे असलं पाहिजे यासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात. असे लोक स्वतः चांगल्या पद्धतीने काम करतात आणि इतरांकडून देखील करवून घेतात. इतरांना सांभाळण्याची, त्यांची काळजी घेण्याची, त्यांच्याकडून काम करून घेण्याची विशेष कला त्यांच्याकडे असते. यातून त्यांचं नेतृत्व गुण अधोरेखित होतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे असे लोक फार मोठे क्रिएटिव्ह देखील असतात. नवनिर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. अर्थात कुठलंही कार्य इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने, अधिक चांगल्या पद्धतीने करणं आणि त्यातून स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. हे लोक ज्याही क्षेत्रात काम करतात तिथे ते नेतृत्व करतात, मान सन्मान, अधिकार, प्रतिष्ठा प्राप्त करतात. असे सर्व गुणधर्म असणारे लोक हे जास्त करून जानेवारी महिन्यात जन्माला आलेले असतात, किंवा जानेवारी महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्या सर्वांमध्ये हे गुणधर्म प्रामुख्याने बघायला मिळतात. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जानेवारी हा महिना सर्वप्रथम येतो. या महिन्यात जर तुमचा जन्म झालेला असेल तर नेतृत्वाचे मूलभूत गुण घेऊन तुम्ही या पृथ्वी तलावर आलेले आहात. तुमचा जन्म कुठेही झालेला असू द्या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू द्या किंवा काहीही काम करत असू द्या, तुम्ही जिथे कुठे असता तिथे तुमचं नेतृत्व करता. म्हणजे अगदी छोट्यात छोटं काम असलं तरी ते आनंदाने करणं, आपलं कर्तृत्व, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा तुमचा स्थायी भाव आहे. कार्य करीत असताना ते लहान किंवा मोठं हा विषय तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा नसतो. तर ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याला तुम्ही अधिक महत्त्व देता. त्यामुळे साहजिकच इतरांचं लक्ष तुम्ही आपल्याकडे वेधून घेता. कुठलंही कार्य करीत असताना तुम्ही कधीच घाबरत नाही. अगदी निर्भीड होऊन तुम्ही कार्यरत असता. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला अधिकाराची जागा आवडते आणि ती तुम्हाला प्राप्त देखील होते. किंबहुना तुम्ही आपल्या कर्तृत्वाने, कर्तबगारीने, नेतृत्व क्षमतेने ती प्राप्त करतात असं देखील आपण म्हणू शकतो. 4 लोकांमध्ये मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी ही तुमची मूलभूत गरज असते. म्हणजे कोणी तुम्हाला विचारलं की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसह तुम्ही मान सन्मान, प्रतिष्ठा देखील सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तो भाव, ती इच्छा, ती अपेक्षा तुमच्या मनात सतत असते. सर्वांच्या आधी पहिलं पाऊल टाकणं, कायम पुढे राहणं हा देखील तुमचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणता येईल. म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एक वाक्य आहे, हम जहाँ पर खडे होते हैं लाईन वहीं से शुरू होती है. असा एक नेतृत्वाचा गुण तुमच्यामध्ये नैसर्गिकच असतो. आता नेतृत्व हा जेव्हा विषय येतो तेव्हा सगळ्यात आधी राजकीय क्षेत्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. मात्र नेतृत्व हा विषय केवळ तेवढ्यापुरता मर्यादित अजिबात नाही. त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे.
क्षेत्र कोणतेही असो, काम कोणतेही असो, त्यात जे लोक अग्रेसर असतात, इतरांपेक्षा चांगलं काम करून दाखवतात, ते लोक त्या क्षेत्राचं नेतृत्व करतात. असे लोक केवळ चांगलं काम करत नाही, तर ते सर्वांना सांभाळून घेतात, सर्वांना सोबत घेऊन चालतात. अगदी कुटुंब प्रमुख देखील कुटुंबाचं नेतृत्वच करीत असतो. हे सर्व गुण जानेवारी महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात. सोबतच स्वाभिमान, प्रतिष्ठा या गोष्टी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि त्यातून तुम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. याशिवाय सचोटीने वागणं, न्यायपूर्ण व्यवहार करणं या गोष्टी तुम्हाला प्रचंड आवडतात. अन्याय तुम्हाला सहन होत नाही. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे केवळ स्वतःवर नव्हे, तर इतरांवरही अन्याय होताना तुम्ही बघू शकत नाही. जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे सडेतोडपणे बोलायला तुम्ही कधीच घाबरत नाही, कारण तुमच्या स्वभावात एक प्रकारची प्रखरता बघायला मिळते, ज्यामुळे तुमच्याविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात सतत एक आदरयुक्त भीती असते. सतत अग्रेसिव्ह भूमिका घेणं, घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहणं, नेतृत्व गाजवणं अशा सर्व गोष्टी तुमच्यामध्ये मूलभूत असतात. तुमचा जन्म जर जानेवारी महिन्यात झालेला आहे आणि मी ज्या आता गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक सरकारी नोकरी, राजकारण, संरक्षण क्षेत्र, ऊर्जा निर्मिती संस्था, अन्नधान्य विक्री, हॉटेल व्यवसाय, औषधी व लस उत्पादन, वैद्यकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित वस्तूच्या निर्मिती, विक्रीचा व्यवसाय, सोने चांदीचा व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय करू शकतात. तुमच्यातील गुणवैशिष्ट्य, तुमच्यातील कौशल्याचा उपयोग या क्षेत्रांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रांमध्ये तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करून अधिकार, पद, मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा सर्व काही प्राप्त करू शकतात, ज्यामुळे तुमचं जीवन अधिक संपन्न व समृद्ध होऊ शकतं आणि तुम्ही जीवनाचा आनंद देखील उपभोगू शकता. आता जिथे गुण असतात तिथे स्वाभाविकपणे अवगुण देखील असतात. त्यानुसार जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या दोषांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, तुमच्यामध्ये अहंकार वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याला कारण देखील तसंच असतं. कोणताही व्यक्ती जेव्हा स्वतःच्या हिमतीवर चांगलं काम करून दाखवतो, यश मिळवतो, तेव्हा त्याच्यामध्ये थोडा अहंकार जागृत होणं अत्यंत स्वाभाविक असतं. याच गोष्टीमुळे कधीकधी तुमच्यामध्ये स्वाभिमानाचा अतिरेक देखील बघायला मिळतो. तुमच्या चालण्या बोलण्यातून, वागणुकीतून तो प्रतीत होतो. कधीकधी असं देखील होतं की चांगल्या गुणांचा अतिरेक आणि चुकीच्या वापरामुळे त्याचे दुर्गुणांमध्ये रूपांतरण होते. परिणामी त्याचे वाईट प्रभाव प्रामुख्याने समोर येतात. म्हणजे चांगल्या गुणांमुळे तुम्हाला मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते आणि त्याच गुणांच्या चुकीच्या वापरामुळे तुम्ही टीकेचे धनी देखील होऊ शकतात. कधीकधी तुमचा परखड व स्पष्ट वक्तापणा स्वभाव देखील मारक ठरू शकतो. म्हणून या गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्या. आपल्यामध्ये अहंकार वाढणार नाही, आपल्याकडून कुणी दुखावलं जाणार नाही, आपल्यातील गुणांचं रूपांतर दुर्गुणात होणार नाही, याविषयी तुम्ही अत्यंत दक्ष असलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही जीवनात मोठी प्रगती करू शकाल. थोडक्यात सांगायचं झाल्यास, तुमचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे कारण तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, कर्तृत्व गाजवायचं आहे, अधिकार, पद, मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करायची आहे, करीत असलेल्या कामात अग्रेसर व्हायचं आहे आणि तो गुण तुम्ही मूळतः घेऊन आलेला आहात. तसं तुम्ही करू शकलात तर तुम्ही आनंदाने जगू शकता, जीवनाचा आनंद पुरेपूर घेऊ शकता. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. तुम्हाला तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला आहे त्या महिन्याची माहिती हवी असल्यास, माझा जन्म या महिन्यात झाला आणि ती माहिती देण्यात यावी असे कमेंट अवश्य करा, म्हणजे त्या विषयावर देखील आपण व्हिडिओ नक्की बनवू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे.
विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.